श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य लंबोदर परम सुंदरम एक लंबोदर परम सुंदरम एकदंतम रक्तांबरं त्रिनयनं परमं पवित्रम् उद्यं दिवाकरनिभोज्ज्वलकान्तिकान्तम् विघ्नेश्वरं सकलविघ्नहरं नमामि। सच्चिदानन्दरूपाय सदसव्याशक्तिहेतवे नमः शिवाय सांबाय स्वयं भवे नमो नमः। नमः शिवाय सांबाय सुसुतायादिहेतवे पंचावरेण रूपेण प्रपञ्चनावृतायते। नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रधे वसत्वं मम जीवाङ्गे सर्वविद्या प्रदा भव। श्रीरेणुकगणेशाख्यं रेवनसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्य वन्देऽहं तं जगद्गुरु। शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्ति भवे भवे अन्यथा शरणं नास्ति अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय 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 नमः शिवाय ॐ नमः शिवाय
शिवाय ओम नमः शिवाय नमः 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 शिवाय ओम नमः शिवाय एक ताळी वाजवा सगळे मुखातून नामस्मरण म्हणा नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथं श्रीशैल मल्लिकार्जुनं सौराष्ट्र सोमनाथं श्रीशैल मल्लिकार्जुनं सौराष्ट्र सोमनाथं श्रीशैल मल्लिकार्जुनं सौराष्ट्र सोमनाथं श्रीशैल मल्लिकार्जुनं उज्जैन मंगलेश ओंकारं ममलेश्वरम् उज्जैन मंगलेश ओंकारं ममलेश्वरम् उज्जैन मंगलेश ओंकारं ममलेश्वरम् उज्जैन मंगलेश ओंकारं ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 परळ्यां वैद्यनाथंच्या राजिन्नं भीमशंकरं परल्या वैद्यनाथंच्या राजिन्नं भीमशंकरं परल्या वैद्यनाथंच्या राजिन्नं भीमशंकरं परल्या वैद्यनाथंच्या राजिन्नं भीमशंकरं सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय
विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे वाराणस्यां विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये हिमालये तु केदारं घुष्मेशं शिवालये हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये हिमालये तु केदारं घुष्मेशं शिवालये नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय शिवाय ॐ नमः शिवाय नमः 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 शिवाय ॐ नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपटे नरः एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपठे एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपटे नरः एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपठे सप्तजन्म कृतं पापं मरणेन विनश्यति सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यते सप्तजन्म कृतं पापं मरणेन विनश्यति सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यते नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय सगळ्यांनी हात वरी करून शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः नमः शिवाय हर हर
ओम शक्ती विशिष्ट परब्रह्म जियात्री रेणुकाचार्य शिवाचार्य शिखामणी यो वीरशैव सिद्धांतम स्थापयामास भूतले जगदादी जगद्गुरु पंच आचार्यांच्या चरणी अनंत भक्तिपूर्वक प्रणाम समर्पण करून अमृतेश्वर मठाचे कर्तृगादी भगवान अमृतेश्वर सद्गुरु लिंगैक्य बाळेश्वर शिवाचार्य महाराज, लिंगैक्य जगद्गुरु सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महास्वामीजी पर्यंत जी गुरुपरंपरा झालेली आहे त्या गुरुपरंपरेला अनंत प्रणिपात नमस्कार करून लिंगैक्य सद्गुरु शतायुषी सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराजांच्या दिवयोग समाधीस अनंत प्रणिपात नमस्कार करून त्या गावातील पवित्र स्थान शिवलिंगेश्वर महादेव भगवान अमृतेश्वर या दोन्ही पवित्र ठिकाणी अनंत प्रणाम समर्पण करून देवादिदेव महादेव आशुतोष भगवान शिवमहापुराणाला देखील अनंत प्रणिपाद नमस्कार करून आज काल सगळे तुम्ही कुठे गेले होते? संगीतकार आले, आम्ही आलो, रात्री 10ला कथा सुरू झाली, 12ला आरती झाली, 2ला महाराज झोपले. या कार्यक्रमाला अत्यंत सुंदर असं संगीत साथ देत असणारे गोविंद पवार सरजी आणि सिंथ वादन हरिकुमारजी आज प्याडव तबला वादन करण्यासाठी दुसरे त्यांच्या जागेवर महेशजीचे सुद्धा तबला वादन खूप उत्कृष्ट आहे आणि संकेत प्याड वादन करत आहेत. एकदा जोरदार या कलाकारांसाठी. आमचे पवार सर सगळं जबाबदारीनं संगीतात असतात, पार पाडत असतात. सर्व कलाकारांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करेन. काल कथेला आम्ही तयार झालो, बाहेर निघायचं. कालचा एकच दिवस गेला आपला, तरी अखंड सेवामध्ये खंडन पडू दिलं नाही. अलमला नगर येथील भजनी मंडळ, एकदा जोरदार त्या भजनी मंडळाच्या नावानं टाळ्या वाजवा, जोरात वाजवा. ज्यांनी घरी बसून झोपलेले त्यांनी तर जोरात अगोदर वाजवा, वाजवा. ज्यांनी भजन केलं, शेवटी 10 वाजता सगळं जिकडं तिकडं झालं. 10 वाजता आम्ही मंदिरात, आमचंही मन
शांत झालं नव्हतं. पुन्हा आम्ही मंदिरात आलो. भजनी मंडळींना भजन ऐकलो, भजनी मंडळींना आशीर्वाद दिले आणि तिथं शिवमहापुराण कथेचा आरती झाला. आरतीच्या पूर्वी महाराजांचा 2 शब्द आशीर्वचन सुद्धा झाला. कालचा कार्यक्रम जरी संक्षिप्त मध्ये झाला तरी गावाचे प्रतिनिधी म्हणून आमचे सर्व आलमला नगरीतील सर्व भजनी मंडळ उपस्थित होते. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या बनते. काल अत्यंत सुंदर रीतीनं 2 दिवस पर्यंत शिवमहापुराण कथा अत्यंत आनंद रूपामध्ये. आज पुन्हा मला विचारलं कमिटीचे लोक, महाराज आज मधात घ्यायचं का बाहेर घ्यायचं? मी म्हणलं आज भिजलं तरी हरकत नाही, पण बाहेरच बसून करू. आणि पुन्हा विशेष काय माहितीये का तुम्हाला? आपल्या घरात देव्हाऱ्यावर लावलेला दिवा शांत होते वाऱ्यानं, खिडकीतून वारा आल्यावर. पण एवढं मोकळ्या पटांगणामध्ये राहिलं तरी सुद्धा हे समय मात्र बाहेर पाऊस पडत होता, हे समय मात्र तसंच प्रज्वलित होता. ही महादेवाची शक्ती आहे. समय तसंच होत, समय जळतच होते. बघा एवढं इथं कुठं खिडकी आहे का काय बंद करावं? सगळं मोकळं आहे. त्यांनी म्हणला कथा तर बंद केलं तर केलं, पण दिवा बंद केलं तर बघ म्हणलं. कथेचं टाइम संपेपर्यंत दिवा मात्र इतकं वारा पाऊस असताना सुद्धा बघा हे आहे म्हणून अस्तित्वाची ओळख नाहीये का? त्यांनी आहे म्हणून अस्तित्वाची ओळख नाही का? त्या घरातला दिवा शांत होतो महाराज. पटांगणात लावलेला दिवा आणि हे कळस आणि हे वरी ठेवलेला ध्वज, याला तीळ मात्राचा सुद्धा धक्का लागला नाही. याचं कारण काय आहे? व्यासपीठ एकदा स्थापना झाला तर तिथं त्या मंडपामध्ये साक्षात परब्रह्म परमात्माचा 7 दिवस वास असते म्हणून हे मंडप तसं सांगतात. परब्रह्म परमात्माला काय आवडतं? तुम्हाला कोणी जरी विचारलं या जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे, आपण सांगतो ज्याच्याकडे धन धान्य संपत्त आहे. महाराज त्यांनी श्रीमंत आहे. खरं शिवभक्ताचं श्रीमंती कशामध्ये आहे? खरं शिवभक्त कोणाला म्हणावं? ही संपत्त आज आहे उद्या नाही आहे. संपत्ती येत असताना तसंच येत नाही, विपत्ती घेऊन येते. बरेच जणाला संपत्ती येते पण संपत्तीच्या सोबत विपत्ती सुद्धा येते. घरात विपत्ती बी येते. पण सगळ्यात मोठा श्रीमंत व्यक्ती कोण आहे? शिवमहापुराण कथा सांगते, वीरशैव धर्म सिद्धांत सांगतो. ज्या भक्ताच्या जीवनामध्ये 8 रत्न आहेत, हे 8 रत्न ज्यांच्याकडे आहे तो सगळ्यात मोठा श्रीमंत व्यक्ती.
कोणते 8 रत्न? पहिलं रत्न आहे गुरु, लिंग, जंगम, विभूती, रुद्राक्ष, मंत्र, पादोदक आणि प्रसाद. हे 8 रत्न ज्या भक्ताकडे आहे तो जगातलं सगळ्यात मोठं श्रीमंत व्यक्ती, मोठं श्रीमंत व्यक्ती म्हणून सांगितलं. देवादिदेव महादेवाला अत्यंत आवडणारा वस्तू, आपल्याला धन धान्य संपत्ती हे सगळं आवडतं, पण परब्रह्म परमात्म्याला काय आवडतं? भस्म आवडते. हे भस्म कुठं राहतंय? तुम्ही सगळ्यांनी वर्णन ऐकलेले. कारण आज कसं आहे, आज रात्री 2 वाजता कथा संपणार आहे. मला कालचं सांगावं लागेल. कालचं सांगून झाल्यावर आरती करू, पुन्हा खाली बसायचं. आजचं सुरू होते. आमचे सप्तर्षी म्हणले, महाराज थोडं थोडं सांग. काल मला म्हणले, आजचं कसं सांगायचं, उद्याचं कसं सांगायचं, थोडं थोडं सांग. आहे त्या वेळामध्ये भगवंताचं चिंतन आपण व्यवस्थित करूया. परब्रह्म परमात्माला आवडतो भस्म. सद्योजात, वाम, अघोर, तत्पुरुष, ईशान्य. परशिव परमात्माचा 5 मुखारविंदातून एक राहते महाभस्म, एक राहते स्वल्प भस्म. भस्मामध्ये 2 प्रकारचं आहे. विशेष करून परब्रह्म परमात्माला अत्यंत प्रिय असणारा भस्म गोमय भस्म. तुम्हाला जर कोणी तुमचा आवडता पदार्थ घरी बनवलं म्हणून सांगितलं, तुम्ही काय करता? तुमचा आवडता पदार्थ जर घरी बनवला, घरी आईनं जर समजा तुमचा आवडता पदार्थ बनवला घरी, किती प्रसन्नता होते. मग तसा परब्रह्म परमात्माला भस्म आवडतो. हे भस्म जर भगवंताला समर्पण केलं, अर्पण केलं, मग आता आम्ही जे लावतो ते काय आहे महाराज? ते भस्म नाहीये, ते चुना मिश्रित आहे. मग आपण परब्रह्म परमात्माला काय लावतो दररोज? मग एवढं सगळं करणार कोण महाराज? विधी विधान भरपूर आहे. गोमय भस्म तयार करणं मी बरेचदा सांगितलं या गावामध्ये, सगळ्यांना माहित आहे. मग हे करणं तुम्हाला शक्य नाहीये, म्हणूनच मठ संस्थांना जे निर्णय घेतला, तुम्हा सगळ्यांना सहजपणे भस्म उपलब्ध करावा या उद्देशानं गोवंशाची सांभाळणी करण्याची व्यवस्था अमृतेश्वर मठ संस्थांना घेतली. मग अत्यंत प्रिय असणारा वस्तू भस्म आहे.
भस्म पाहिजे आपल्याला, आणि आज जे आपण पंचमुखी परमेश्वराच्या मुखारविंदातून 5 गोवंश प्रकट झाला, त्याचं नाव नंदा, भद्रा, सुरभी, सुशीला, सुमना. आज या गावामध्ये मठ संस्थानला दान करण्यासाठी 7 गाय आलेले आहेत, तुमच्या गावात आहेत. काल परवा आम्ही त्यांच्याकडे जाऊन फिरून आलो, बघून आलो. जसं महाराजांनी सांगितलं होतं ते सर्व लक्षणयुक्त वास्त्र त्यांनी आणलेले आहेत. एक तर जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या पाहिजे. सगळीकडे फिरून आलो. 1-2 ह्या कोपऱ्यात आहेत, 1-2 ह्या कोपऱ्यात आहेत. एक आमचे कंकर शिंग आहे, काय नाव त्यांचं, हजारे, त्यांच्या शेतात एक आहे. आणि आज 10, 16, 17 वर्ष झालं तुम्ही जे नदीचं काम केलं, जो फाउंडेशनचं नदीचं काम ते तुम्ही केलं, पाणी अडवा पाणी जिरवा, टाळ्या वाजवा. तुमच्यासारख्या गावातले लोक कुठं पाहायला भेटत नाही. आलमला कसं आहे, एक एक पान पलटत गेल्यावर तुम्हाला वाचायला आम्हाला पण भेटायलंय. अतिशय इतिहास मध्ये राहणारा कार्य तुम्ही करता. इतके सुंदर गोवंश आणून दिलं. तर हे नंदा, भद्रा, सुरभी, सुशीला आणि सुमना, त्यासोबतच रेणुक, दारुक, घंटाकर्ण, धेनुकर्ण, विश्वकर्ण असे 5 पीठाचे 5 जगद्गुरु. परब्रह्म परमात्म्यानं माता लक्ष्मीचं वरदान गोमातेला आहे. म्हणून परब्रह्म परमात्म्याचं वरदान असल्यामुळं लक्ष्मी माने श्री संपत्तो. मग जे संपत्त जे आहे कशाने येतो? दररोज जर तुम्ही गोमय गाईच्या शेणापासून तयार केलेलं जर भस्म तुम्ही कपाळाला लावलं, जर आपल्या कपाळावर दरिद्री लिहिलं असेल तरी सुद्धा काही दिवसानं भक्तीपूर्वक ते भस्म जर महादेवाला पिंडीला स्पर्श करून, गुरु महाराजाच्या हाताने स्पर्श करून ते भस्म जर तुम्ही दररोज कपाळाला जर लावत गेलं, तर एक ना एक दिवस तुमच्या जीवनातला, तुमच्या कपाळावरचा दरिद्राची रेषा माता लक्ष्मी पुसल्याशिवाय राहणार नाही. पुसून तुमच्या घरी संपत्त भरीत सगळं संपत्त देणार असत. संपत्त जर कोणाला पाहिजे असेल तर त्याने गोमय भस्म लावा. कोणाला नकोय? परब्रह्म परमात्म्याला बेल आवडतो, भस्म आवडतो, रुद्राक्ष आवडतो. हे त्याची श्रीमंती आहे. आणि बघा, ही सगळे आपल्या सोबत येणारे वस्तू आहे. जाताना बेल बी देतात, रुद्राक्ष देतात, लिंग देतात, गुरुपादोदक देतात, प्रसाद देतात. कुठं जाताना हा मंडपच्या वरी. आणि शास्त्र सांगतो ज्यांच्याजवळ हे 8 रत्न आहे तोच व्यक्ती सगळ्यात मोठा श्रीमंत मानला जातो. भस्म तेरे तन की बन जाऊं भोलेनाथ,
भस्म तेरे तन की बन जाऊं भोलेनाथ, भक्ति में तेरे रम जाऊं भोलेनाथ, भक्ति में तेरे रम जाऊं भोलेनाथ, भस्म तेरे तन की बन जाऊं भोलेनाथ, भस्म तेरे तन की बन जाऊं भोलेनाथ, भक्ति में तेरे रम जाऊं भोलेनाथ, भक्ति में तेरे रम जाऊं भोलेनाथ। श्याम सुबह गुण तेरे गाऊं भोलेनाथ, श्याम सुबह गुण तेरे गाऊं भोलेनाथ, जब जब तू भक्ति में तेरे रम जाऊं भोलेनाथ। जब जब तू भांगिया होठों से लगाए, प्याले के रूप में तू मुझको ही पाए, जब जब तू भांगिया को होठ से लगाए, प्याले के रूप में तू मुझको ही पाए, जैसा तू डाले ढल जाऊं भोलेनाथ, जैसा तू डाले ढल जाऊं भोलेनाथ, भक्ति में तेरे रम जाऊं भोलेनाथ, भक्ति में तेरे रम जाऊं भोलेनाथ, भस्म तेरे तन की बन जाऊं भोलेनाथ, भस्म तेरे तन की बन जाऊं भोलेनाथ, भक्ति में तेरे रम जाऊं भोलेनाथ, भक्ति में तेरे रम कर दूं यह जीवन मैं तुझको समर्पण, तेरा दिया कर तू तुझको ही अर्पण, कर दूं यह जीवन मैं तुझको ही अर्पण, तेरा दिया कर तुझको ही अर्पण, नाम तेरा हर पल मैं गाऊं भोलेनाथ, नाम तेरा हर पल मैं गाऊं भोलेनाथ, भक्ति में तेरे रम जाऊं भोलेनाथ, भक्ति में तेरे रम जाऊं भोलेनाथ, भस्म तेरे तन की बन जाऊं भोलेनाथ, भस्म तेरे तन की बन जाऊं, भक्ति में तेरे रम जाऊं भोलेनाथ, भक्ति में तेरे रम जाऊं भोलेनाथ, भक्ति में तेरे रम जाऊं भोलेनाथ। नम पार्वतीपते शिव हर 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 महादेव. भस्माची महिमा सांगत असताना शिवमहापुराण कथेमध्ये फार प्राचीन कथा आहे. फार प्राचीन कथा. बाकी सगळं लावायला आपल्याला काहीही वाटत नाही, पण बरेच महिला मंडळी किंवा पुरुष मंडळीमध्ये भस्म लाव रे बाबा, भस्म लावण्याची तुम्ही तुमचं पद्धत विकसित केलेली आहे. खरं भस्म त्या 3 बोटांना चांगला असा चरचर लावला पाहिजे. काही काही जण कोरून घेतात. बस बघा. लक्षात घ्या, भस्म लावावी कसं. जोपर्यंत तर्जनी, मध्यमा आणि अनामिका हे 3 बस
तीन बोट. या तिन्ही बोट, या तिन्ही बोटाला अगोदर भस्म लावून घेणे. तर्जनी, मध्यमा आणि अनामिका. आणि पूर्ण जेवढं कपाळ तुम्हाला दिलेले आहे इथून पुढे इथपर्यंत. महाराज लय मोठं होतं. इतकंच बस झालं म्हणतात. ते पण लय मोठं नाही. इथं नसेल, इथं कुठं दिसलं नाही मला. आमच्याकडे आहे. इथं सगळे चम 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 भस्म लावतात. काही जण असं कोरतात. ते भस्माचं तुकडं घ्यायचं, आरशासमोर उभं राहायचं, कोरायचं. नाहीतर काडीला रुई गुंडाळायचं, कापूस त्याला एक ब्रश केल्यासारखं करायचं, त्याचं ना पुन्हा. माता लक्ष्मीनं काय वरदान दिलं? जो भक्त तुझं शेण जाळून भगवान शंकराचं आज्ञा घेऊन, सद्गुरूचं दर्शन घेऊन, सद्गुरूची कृपेनं जो भक्त हे भस्म, हे राख, त्रिपुंड्र धारण. त्रिपुंड्र म्हणजे ही तीन बोटाला त्रिपुंड्र म्हणतात. तर्जनी, मध्यमा, अनामिका. त्रिपुंड्र भस्म. त्रिपुंड्र भस्म असं जोरदार असं लावलं तर माता लक्ष्मी म्हणते, जो भक्त दररोज त्रिपुंड्र भस्माचं धारण करतो त्याला काय करेन, त्याच्या जीवनातला दरिद्री दूर करून मी त्याला संपत्ती प्रदान करेन. कोरल्यानं नाही. भस्म काय करू शकते माहितीये का तुम्हाला? सर्व पापातून मुक्त करतो. पुरात कालामध्ये संगमनेर गावामध्ये एक संगमेश्वर देवस्थान होता. संगमेश्वर देवस्थान. त्या संगमनेर गावामध्ये संगमेश्वराचं देवस्थान. आणि त्या गावामध्ये एक दुर्गादास नावाचा एक ब्राह्मण व्यक्ती राहत होता. ते दुर्गादास एवढं पापी होता, त्या दुर्गादास जर कोण्या गावातून जर प्रवेश करून गेलं म्हणून समजा, समजून घ्यायचं त्या गावामध्ये भांडण चालू झालं. काही काही जण असतात घरात वातावरण बिघडलं म्हणून कळालं समजा, कोणीतरी महत्वाचे व्यक्ती येऊन गेलेत काही, किंवा गल्लीत काहीतरी वातावरण बिघडलं म्हणजे ज्यांनी यायला नाही पाहिजे होतं त्यांनी येऊन गेलं काही. असं दुर्गादासाचं ख्याती झाली होती. काही जण चांगले मध्ये प्रसिद्धी होतात, काही जण वाईट मध्ये प्रसिद्धी होतात. मग दुर्गादास नावाचा जो ब्राह्मण व्यक्ती होता, खूप व्यसनी, जिकडं तिकडं भांडण. म्हणून मी नेहमी सांगत असतो, भक्ती करणं झालं तर करा, नाही करणं झालं तर दुसऱ्यांच्या घरामध्ये भांडण तरी लावू नका.
दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आग तरी लावू नका. आग लागलेलं शांत करणं होत नसेल तर पुन्हा त्याला पेटवायचा प्रयत्न करू नका. हे लई पाप कृत्य महाराज. दुर्गादासाने आपल्या जीवनामध्ये एकही पुण्यकर्म केलं नव्हतं. न मंदिरात गेलं, न दर्शन घेतलं, न शिवभक्ती केला, न संतांच्या चरणवंदन केलं, काहीही केलं नाही. दुर्गादास म्हणल्याच्या नंतर आजूबाजूला प्रसिद्ध झाला होता अत्यंत पापी माणूस. जन्मल्यापासून मरेपर्यंत बघा. बरेच जणाला असं वाटतंय त्याच्यामुळं कर्म चांगलं करायला पाहिजे. कर्म चांगलं करायला कधी कधी असं बी होते, जर तुमचे कर्म जर चांगले असले ना, तुमच्या घरातच मथुरा काशी असते. त्यामुळे एक लेखकाने फार सुंदर लिहिले, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दाशी है. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दाशी है. नीयत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. घर में मथुरा काशी है. बरेच जणांना हे कळत नाहीये, कुठे गेलं, मी काशीला गेलो, मी मथुरेला गेलो, मी वृंदावनला गेलो, मी केदारनाथला गेलो. गेलं काय, नियत चांगलं नाही. असं जर मनामध्ये भावना ठेवून जर तुम्ही किती जरी तीर्थयात्रा केला, किती जरी तीर्थयात्रा केलं तरी सुद्धा काय होते, आपलं कर्म जर चांगलं असलं ना, तीर्थयात्रा सुद्धा आपल्यापाशी येते म्हणून बघा. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे दारुणी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे दारुणी सत्वर. मनाखंत वाटून जाते शुद्ध होई अंतःकरण. क्षमा करी परमेश्वर त्या जातो दयाला जो शरण. अंत पृथ्वीचा बघारा, अंत पृथ्वीचा बघारा. तुझे चालती जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे कर्म तैसे फळ देतो रे. जगी जीवनाचे सार घ्यावे दारुणी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे दारुणी सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. टाळ्या वाजवा. नमः
पार्वती पते शिव हर हर हर. हे भजन तुम्ही कितीदा ऐकलं नाही? कळते महाराज, ओळख नाही. हं. कळणं वेगळं, वळवणं वेगळं. त्याच्यामुळं सांगितलं, तीर्थयात्रा करण्यासाठी जर तुम्हाला तीर्थयात्रा करणं होत नसेल, कर्म चांगलं करा. कर्म जर चांगलं असलं ना, परब्रह्म परमात्मा सुद्धा आपल्याला काय करतो, तीर्थक्षेत्राचं जो पुण्य फळ आहे, त्या कर्माच्या बळावर आपल्याला बसल्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचं फळ देऊन टाकतो. कर्म चांगलं करायचं. कधी कधी असं होतं जीवनामध्ये, कधी कधी याला प्रश्न विचारला पाहिजे, याला म्हणजे स्वतःला. गोमाता काय सांगते? कन्नड मध्ये एक म्हण आहे, एक वचन आहे. कन्नड कोणाला येतं? येते का? म्हणजे आम्ही सांगितलेलं एकाला तरी कळायला पाहिजे. गोमाता सांगते म्हणा मनुष्याला, इट्टरे शगणी आदे, इट्टरे शगणी आदे, ತಟ್ಟದೆ ಹಾಕಿದರೆ ಮೇಲ್ಗೊಬ್ಬರನಾದೆ, ಸುಟ್ಟರೆ ನೊಸಲೆಗೆ ವಿಭೂತಿಯಾದೆ, ನೀನಾರಿಗೇನಾದೆ ಎಲೆ ಮಾನವ. गोमाता मनुष्य प्रजातीला प्रश्न करते, मी ठेवलं, मी शेण टाकलं तर ते खत झाला, मी शेण टाकलं तर ते कपाळाला भस्म झाला, मी जरी गेलो म्हणजे माझा आत्मा इथून जर निघून गेला या शरीरातून, तर माझा चमड्याचं वाद्य झालं. बघा, असताना सुद्धा, गेल्यावर सुद्धा. मग तिने आम्हाला प्रश्न करते, तू कोणाला काय केला? कन्नड मधलं मराठी, तू कोणाला काय केलं? म्हणून एक गोमातेचं पूजन केलं तर संपूर्ण विश्वातलं सर्व देवतांचं पूजा केल्याचं फळ एक गोमातेचं पूजा केल्यानं होत आहे. गोमातेचं पूजा केलं. पूर्वी तुम्ही ऐकलं असेल, सोयरीक करत असताना ज्यांच्या घरी पशुधन आहे त्यांनाच मुलगी देत होते. पशुधन, ज्यांच्या जवळ पशुधन आहे त्यांनाच मुली देत होते. त्यांच्याकडे घोडे किती आहेत, गाय किती आहेत, बैल किती आहेत, ज्यांच्या जवळ जास्त पशुधन आहे त्यांनाच आपलं घरातलं कन्या त्यांना देत होते. आणि पूर्वी हुंड्यामध्ये आता चाललं हे गाडी थार गीर हे ते, पूर्वी ते काहीच नव्हतं, गाय देत होते, गोदान करत होते लग्नामध्ये. आता इथं बरेच जुने महिला मंडळी असतील, आमच्या लग्नात आमच्या वडिलांनी महाराज आम्हाला 2 गाय दिले होते. गाय दान करण्यामध्ये कन्याला करा किंवा गुरुला करा किंवा कोणत्या गोशाळ्याला करा, गाय दान करण्यामध्ये एक महत्वाचं अर्थ त्याच्यामध्ये अडकलेले आहे महाराज. जेवढे दिवस ते गाय जगती त्या व्यक्तीकडं
जेवढे दिवस तो व्यक्ती त्या गाईला चारा खाऊ घालतो, तुम्ही एकदा दान देऊन टाकलं तरी सुद्धा त्यांनी त्यांची सेवा कोणी करू द्या, पण त्याच्यातलं पुण्याचं वाटा सुद्धा तुमच्या घरी आपोआप भगवंत तुम्हाला पाठवत असतो. म्हणजे ही गोदान करण्याचं पहिलं फायदा आहे. गोदान करण्याचं. इथं दुर्गादास नावाचा जो व्यक्ती होता, फार पापी, अत्यंत पापी, एवढं पापी होता ते त्याच्या जवळ जर कोणी थोडा वेळ बसलं तर त्याचं पापीचं भागी बनावं लागत होत. बघा विचार करा, इतकं पापी. अशा व्यक्तीजवळ कोणी बसेल का? किंवा अशा व्यक्तीच्या सोबत कोणी बोलील का? पंचक्रोशी मध्ये पापी दुर्गादास म्हणूनच त्याला नाव पडलं. बघा, कोणाला आवडेल का असं? हे नाव आवडेल कोणाला? दुर्गादास ठीक आहे, पापी दुर्गादास म्हणून नाव पडला. का पडला? जन्मल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कोणतंही एकही पुण्यकर्म केलं नाही. एकही नाही महाराज. त्याच्यामुळं कधी कधी ह्याला प्रश्न केला पाहिजे, माझ्या जीवनामध्ये मी कोणाला तरी उपयोगी झालो का? स्वतःला प्रश्न केला पाहिजे, माझ्या जीवनामध्ये मी कोणाला तरी उपयोगी झालो का? उपयोगी झालो का नाही, स्वतःला प्रश्न केला पाहिजे. दुर्गादासानं असं काहीही चिंतन केलं नाही, भगवंताचं ध्यान केलं नाही, भगवंताचं स्मरण केलं नाही, कुठल्याही शिवमंदिरात त्याने गेलं नाही. पण शेवटी त्याचा अंतिम काळ आला. कसं आहे बघा, केलेलं कर्माचं पापाचं गठोडा इथंच भोगून जावं लागतंय. शेवटच्या अंतिम श्वासामध्ये त्याला भयंकर रोग झाला आणि त्या संगमनेर गावामधलं संगमेश्वर देवस्थान मध्ये 1 मास पर्यंत, श्रावण मासामध्ये 1 मास पर्यंत नवचंडी याग यज्ञ करत होते. अनेक ब्राह्मण त्या मंदिरामध्ये, त्या पवित्र असं संगमेश्वर मंदिरामध्ये, संगमेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये यज्ञ चालू होता 1 मास पर्यंत. त्या यज्ञामध्ये त्यांनी गोकाष्ठ वापरत होते, म्हणजे गाईचं गौऱ्या, त्या आहुती देत होते. गाईचं तूप, पंचगव्यापासून बनवलेलं होम साहित्य, हे सगळं मंत्र उच्चारानं त्या होमामध्ये आहुती देत असताना 1 मास पर्यंत यज्ञ प्रारंभ राहिला. यज्ञ समाप्ती झाला. समाप्ती झाल्याच्या 2-3 दिवसानं ही दुर्गादास त्या रोगग्रसित झाले असल्यामुळं त्यांनी काय केलं, त्या मंदिराच्या भीतीला धरून 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 चालला होईना, महामारी झालं, त्याला शरीर साथ देईना. अनेक लोकांचं घर बुडवलेलं होतं, अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त केलं होतं, अनेक लोकांचं संपत्ती लुबाडला होता, अनेकांचा संसार मोडला होता. एवढा पापी दुर्गादास चलणं होईना, अंतिम श्वास आलेले, कोणी पाणी देईना, कोण देते, कोणी खायला देईना. शरीरात जेव्हा जोपर्यंत
शक्ती होता तोपर्यंत लुबाडून खाल्ला. जेव्हा शक्ती संपला तेव्हा काय करू लागला, महाराज चलणं होईना, रोग ग्रसित झालेले. मग त्या संगमेश्वर देवस्थानाचा भीत सापडली त्याला. त्या भीतीचा आधार घेत 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 मेन द्वारामध्ये आला. बघतो तिथं कोणी नाहीये. मागच 2-4 दिवस मागच कार्यक्रम संपलेले, पण यज्ञकुंड मात्र तसंच होते. काल भैरव श्वान म्हणजे कुत्रा त्या यज्ञकुंडामध्ये आजूबाजूला सगळे बसले होते. ह्यांनी यायलेलं बघून आक्रोशामध्ये अंगावर यायला गेलं. ह्याने भीतीनं पाय घसरून डोकं दगडाला आदळलं. त्या मंदिराच्या दारामध्ये याचा जीव गेला. दुर्गादास सिद्धेश्वर महादेवाचं मंदिराचं मुख्य द्वाराच्या समोर ह्याने पडला. कृश झाला होता, शरीर साथ देईन गेलत. श्वान अंगावर यायलेलं पाहून घाबरगुंडी होती ना माणूस, घाबरून बाजूला सरकायला गेला. पाय घसरलं, डोकं दगडाला लागून त्याच जागेवर त्याचा प्राण गेला. अंगावर येत असताना ते श्वान कुठं बसले होते, यज्ञकुंडाच्या राखामध्ये बसले होते. ते राख सामान्य होता. नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः. भगवंताचं नामस्मरण करत करत यज्ञामध्ये आहुती दिलेलं महाभस्म होता तो. गाईचं तूप, पंचगव्यापासून बनवलेलं यज्ञाचं सामग्री, गाईचं गौरे, ही सगळं आहुती रूपामध्ये देऊन त्या आहुती रूपाचं राख शांत झाल्यावर हे सगळे त्याच्यात बसले होते. आणि मंत्रोच्चारानं पवित्र झालेला तो भस्म जसं हे अंगावर आला, ह्याने पडला, जीव गेला. पण पडण्याच्या ओघामध्ये ते श्वान म्हणजे ते कुत्र काय केला, याच्या अंगाला स्पर्श केला आणि त्याच्या कपाळावर एक पाय ठेवून पुढे पळून गेला. श्वानाचं कुत्र्याचं पाऊल त्याच्या कपाळावर उमटला. बघा, पापी दुर्गादास कुठं पडलेले, मंदिराच्या दारासमोर पडलेले, जीव गेलेले, अपवित्र झालेलं शरीराला यज्ञकुंडामध्ये बसलेलं श्वान पळून अंगावर येतो आणि त्याच्या कपाळावर एक पाऊल उमटत. अंगाला लागलेलं भस्म त्याच्या अंगावर झटकत जाताना सामान्य भस्म नव्हता तो. जीवनपर्यंत मंदिरात गेले नाही. कर्म चांगलं नाही, उगच त्याला भोळा शंकर म्हटलेले नाही. भोळा शंकर, शंकर तर आहे पण भोळा आहे. तुम्ही इतकंच करा पण त्यांनी इतकं देतो. पण हे मनुष्य जाती अशी आहे, इतकं बी मी कशाला करू.
आणि देव म्हणतो, शास्त्र सांगतो, एक पाऊल तू माझ्याकडे चलून बघ. एक पाऊल. बाकीचं 99 पाऊल मी तुझ्यापर्यंत चलत येईन. असं कोण म्हणतंय? देवादिदेव महादेव. एक पाऊल. तेवढं सुद्धा काही लोकांना वेळ नाही. दुर्गादासाचे शव त्या सिद्धेश्वर महादेव मंदिरासमोर पडलेले. जीव निघून गेलेले, पण त्याच्या शरीराच्या कपाळावर त्या श्वानाचं पाय उमटलेले. पवित्र असलेला तो राख, तो भस्म त्याच्या अंगावर प्रोक्षण झालेले. त्याच्या कपाळावर एक पाय उमटता क्षणी जीव गेला. उमटता क्षणी शिवगणांना जागृत झाले. शिवगण म्हणले, चला सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये एक आमचा माणूस पडलेला आहे, त्याला घेऊन येऊ. जीव गेल्यावर कोण यायला पाहिजे? यमधर्म यायला पाहिजे. पण इथं शिवदूत आले आणि तितक्यात यमदूतही आले. ते म्हणतात, महाराज आपण इथं कसं? आपण इथं कसं? हे यमधर्म, हा जो व्यक्ती आहे याला आम्ही कैलासाला नेण्यासाठी आलेलो आहोत. तेव्हा चित्रगुप्त म्हणतो, थांबा जरा, लेखा जोखा कोण ठेवत? तुम्ही पण तुमच्या घरातला हिशोब तुम्ही ठेवता का हे नाही ठेवतात? शिवगणांना विनंती करतो चित्रगुप्त, हे महाराज थोडं थांबा. काय म्हणून तुम्ही याला कैलासाला घेऊन चालला? माझ्याकडे पुरावा आहे. माझ्याकडे पुरावा आहे महाराज, पुरावा आहे माझ्याकडे. भगवान नंदिकेश्वर शिवगणांच्या सोबत आले होतं. परब्रह्म परमात्माची आज्ञा झाली होती. दुर्गादास नावाचा तो व्यक्तीला कैलास पर्वतावर आणा. चित्रगुप्त दाखवतो, त्याचा लेखाजोखा दाखवतो. जीवन पर्यंत पाप केलेलं व्यक्तीचं फळ काय असायला पाहिजे? तुम्ही म्हणता की नाही, नरकात जाईल तो, नरकात. तिथं काय लिहिलं होतं? सदैव सदैव एक कैलास मध्ये राहू द्या म्हणून तिथं लिहिलं होतं. परब्रह्म परमात्माचा आशीर्वाद त्याला झाला होता. कशामुळे? यज्ञ कुंडातला जो भस्म आहे, त्या भस्माचं एक पाऊल उमटला श्वानाच्या पायानं. मग मला सांगा, जर तुम्ही हाताने लावलं तर? तुम्ही शिवपाठ मध्ये म्हणता की नाही, पाहुनी ऐशा शिवभक्ताला यमही पाहुनी ऐशा शिवभक्ताला यमही थरथरला. यमधर्म त्याचे पाय पाय बंदीत. यमधर्म त्याचे पाय पाय बंदीत.
यम धर्म त्याचे पाय वंदित शिव शिव नाम हे तारक शिव शिव नाम हे तारक यम धर्म त्याचे पाय वंदित यम धर्म त्याचे पाय वंदित यम धर्म त्याचे पाय वंदित यम धर्म त्याची पाय वंदित शिव शिव ऐसे उच्चारावे मुखे शिव शिव ऐसे उच्चारावे मुखे जन्म मरण दुखे नासताती जन्म मरण दुखे नासताती यम धर्म त्याचे पाय वंदित यम धर्म त्याचे पाय वंदित यम धर्म त्याचे पाय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव। भक्तिमय वातावरणामध्ये काही करा, भक्तीनं करा. आम्ही सांगतो म्हणून भस्म लावू नका. महाराज लोक सांगतात म्हणून पूजा करू नका. हा, मनाला वाटलं तर करा. कोणाचा सांगण्यावरून भक्ती होत नाही महाराज. आता बरेच जण म्हणतात, मी मागं सांगितलं ना मदिरा पान करणाऱ्यांबद्दल, इथून येतो तिथून येतो, त्यांचं इंजेक्शन केल्यानं सुटत आहे, ह्यांचं इंजेक्शन केल्यानं सुटत आहे. काही सुटत नाही महाराज. मनाचं निश्चय सगळ्यात मोठा निश्चय असतो. मनानं केलं पाहिजे. जर तुमच्या मनामध्येच भक्ती नाहीये, काही काही जण दिखाव्यासाठी पूजा करतात, दिखाव्यासाठी भस्म लावतात. काही काही जण मी ना 1008 वेल व्हायल्याशिवाय दर शिवरात्रीला हे थेंब पाणी सुद्धा मी गेलं महाराष्ट्रात. किती शिवरात्र तुझ्या जीवनात केलं ते सगळंच गेलं. मी नेहमी सांगतो, सगळ्यात मोठा शिवभक्त रावण होता. आपलं कपाटामध्ये सोनं आहे, त्याचं सगळं भीतच सोन्याचं होते. त्याच्यामध्ये काय होतं, आज त्याचं वर्णन ग्रंथात काय येत नाहीये. त्याच्यामध्ये मीपणा होता. मी करेन. परब्रह्म परमात्म्याला हे एकच आवडत नाहीये. सहज करा, सहज म्हणा, सहज घडू द्या.
घडील तसं करीन ही संकल्प करा. मी इतकंच करीन, मी तितकंच करीन, नाही, घडील तसं नको. हेमरेड्डी मल्लम्माचं जीवनामध्ये एक प्रसंग येतो. भक्तनी कशी असायला पाहिजे. हेमरेड्डी मल्लम्माचं भक्ती कशावर होते? श्रीशैल मल्लिकार्जुनावर शिवभक्तीने होती. श्रीशैल मल्लिकार्जुनावर अपार भक्ती होती तिची. भरमरेड्डी नावाचा एका मानसिक स्थिती चांगलं नसलेलं एका व्यक्तीसोबत, बघा, हेमरेड्डी मल्लम्माचं चरित्र फार सुंदर आहे. श्रीशैल मल्लिकार्जुनावर नितांत भक्ती, श्रद्धा, विश्वास, निष्ठा ठेवणारी हेमरेड्डी मल्लम्मा भरमरेड्डी नावाचा एक बुद्धी स्थिर नसलेल्या व्यक्तीसोबत, म्हणजे अर्धा वेडा, तशा मुलासोबत त्याचं लग्न लागतं. पण त्याचा एक संकल्प होता, मी दररोज जंगमाला संतृप्त केल्याशिवाय मी प्रसाद घेणार नाही. मी जंगम संतृप्ती केल्याशिवाय, श्रीशैल मल्लिकार्जुनाला भोग लावल्याशिवाय मी प्रसाद घेणारच नाही, असं त्यांनी स्वतःला दंड देत होते. पण सासरवाशी हेमरेड्डी मल्लम्माला सासरवाशी मध्ये भरपूर त्रास द्यायला सुरू करतात. एक दिवशी त्यांनी घरात जंगम बसवून जेवू घालत असताना त्याची सासूबाई मधात येते आणि म्हणते, कोणालाही आणून बसून जेवू घालायला हे काय धर्मशाळा आहे का? त्या जंगमाला ताटावरून उठवून बाहेर पाठवते. इतकं कठोर दिवस काढते आणि तिच्या मनासारखं हेमरेड्डी मल्लम्मा वागलं नाही म्हणून त्याला मोठमोठं घरातलं सगळं काम देऊन टाकते. एवढं मोठं गोठ्यातलं सगळं जनावर तूच करायचं आणि तूच गवऱ्या थापायचं, तूच सगळं जनावरांची सेवा करायचं आणि एवढं सगळ्या लोकांना सेवा, घरातलं स्वयंपाक सुद्धा तूच करायचं, एवढ्या मोठ्या भांड्यात तूच घासायचं. श्रीशैल मल्लिकार्जुनावर नितांत श्रद्धा, भक्ती, विश्वास, निष्ठा, भक्ती कसं ठेवावी हेमरेड्डी मल्लम्माकडून शिकावी. एक दिवस काय होतो, दररोज जंगम संतृप्ती करत 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 असताना हिला स्वयंपाक पण कसं बांधून देत होते, नासलेलं. तुम्ही काय म्हणता मराठीमध्ये, ताकातून थोडं पीठ टाकून करतो ना, आंबील म्हणता का तुम्ही? आंबल. हा. आणि ज्वारीचं शिजवून केलेले असते ना, त्याला काय म्हणतात? घुगरी. घुगरी. ते पोटऱ्यात बांधून देत होते आणि किटली एक याच्यामध्ये किटलीमध्ये त्याला आंबली देऊन पाठवत होते ताकात. ही सगळं गाई घेऊन जात होती आणि तिथं गेल्याच्या नंतर एक नदी होत आणि घरात त्याला पूजा करू देत नव्हते. बघा, काही जण मला म्हणतात, महाराज आम्हाला घरात काम लगे हो, पूजाच होत नाही, आमच्या लेकराला शाळेला पाठवावं लागतं सकाळी सकाळी.
ते सुधरूच देत नाही. लेकरू कोण दिलं तुम्हाला? हेमरेड्डी मल्लामासारखं तरी तुम्हाला काम नाहीये, मला तर असं वाटतं. 100 150 गाय त्याने घेऊन जायची. 100 150 गायीचं शेण काढायचे, गवऱ्या थापायचे आणि सगळ्या आल्याच्या नंतर घरामध्ये 7-8 जण होते, त्यांच्या सगळ्यांची सेवा करायची, सगळ्यांचे स्वयंपाक करायचे आणि पुन्हा त्यांनी जे नासलेलं भासलेलं जे दिलं ते खाऊन पुन्हा आनंदानं उलटा न बोलता हेमरेड्डी मल्लम्मा श्रीशैल मल्लिकार्जुनावर नितांत भक्ती श्रद्धा विश्वास निष्ठा ठेवून होते. एक दिवस माझी भक्ती मल्लिकार्जुनाला पोचेलच. बघा असं निश्चय विश्वास पाहिजे. दररोज असंच गाय घेऊन जात असताना चरवायला नेली, कारण ह्याला घरात पूजा करू देत नव्हते. मग हिनं काय करायचे, अर्धा साडी नदीत धुवायचे, धुतलेली साडी पुन्हा नेसायचे, पुन्हा ते कोरडा असलेलं पुन्हा साडी ते धुवायचे, पुन्हा ते वापस नेसायचे. फाटलेलं तुटलेलं तो साडी नेसून त्या नदीच्या किनारे एक मल्लिकार्जुनाचं मंदिर होतं. तिनं दररोज गाय घेऊन जाऊन तिथं स्नान करून पूजा करून आणि जे त्याला दिलं होतं ना तेच अन्न तिथं नैवेद्य धरून फक्त धरून बसायचं मल्लिकार्जुनाला. आता या रस्त्याने एक जंगम येऊ द्या, मग मी त्याला जेवू घालीन, मगच जेव. असंच बरेच दिवस गेले, जंगम आलेच नाही, तरी वापस यायचे. पण असंच करत असताना श्रीशैल मल्लिकार्जुनाला दयामया आला. माझी मुलगी, माझी कन्या दररोज उपाशी राहिले, याचा संकल्प मी पूर्ण करावा म्हणून काय केलं माहितीये का, 2-4 दिवस वाट बघितलं. ह्यानी काही जेवली नाही, कारण जंगम संतृप्ती झाली नाही. मल्लिकार्जुनाचं दर्शन झालं पण जंगम संतृप्ती झाली नाही. मग ह्यानी काय केलं, श्रीशैल मल्लिकार्जुना हेमरेड्डी मल्लम्मासाठी त्यांनी येण्याच्या टाइमाला जंगम वेश धारण करून श्रीशैल मल्लिकार्जुनच स्वतः त्याचं भोजन करायला तिथं त्या वट्ट्यावर बसत होतं. म्हणा त्या वट्ट्यावर बसत वाचा तुम्ही हेमरेड्डी मल्लम्माचं चरित्र वाचा. साक्षात मल्लिकार्जुनाचा मग सासूबाई लय हे होते थोडं, मग त्यांनी काहीतरी विषय दुसरं केलं त्याच्यात. हेमरेड्डी मल्लम्मा हे कुठेतरी परस्त्रीच्या संघामध्ये परपुरुषाचा संघ करायली म्हणून त्याच्यावर आरोप केला. रोज तिथे एक जंगम यायला, त्या जन्माला जेवू घातल्याशिवाय ती जेवतच नाहीये असं भरमरेड्डीला सांगितलं. कोणाला? त्याच्या पतीला. ते पती अगोदरच अर्धा येड अर्धा शाण. काही जणांचं कान कसे असतात, सांगितले की विश्वास करणार. कानाला आणि डोळ्याला 4 बोटाचं अंतर आहे. मग लगेच त्याने काय केलं, कुऱ्हाड काढला. हेमरेड्डी मल्लम्माला आता माझ्या पत्नीला 1 मार 2 तुकडा करावं म्हणून रागानं कुऱ्हाड घेऊन गेला. कुठं? जिथं त्याने गाय चरवत होते, जिथं मल्लिकार्जुनाचं मंदिर होतं, जिथं जे वट्टा होता त्या वट्ट्यापाशी गेला. तिथं जाऊस तर काय झालं, ते जंगम बसले होते आणि ह्यांनी जेव वाढत होती.
तितक्यात पाठीमागून भरमरेड्डी येऊन म्हणतो, हे मल्लम्मा, हे मल्ली. मल्लम्मा म्हणत नाही, हे मल्ली, तुझ्यावर मी एवढा विश्वास ठेवला होतो, तू परपुरुषाचा संग करायली म्हणून असं कुराड वरी उचललं होता. ते जंगम वेशधारी असलेलं श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या स्वरूपामध्ये मोठून उभारला आणि श्रीशैल मल्लिकार्जुन साक्षात दोघं नवरा बायकोला दर्शन देतो. साक्षात दोघं नवरा बायकोला दर्शन देतो. तेव्हा भरमरेड्डीला ज्ञात होतो, माझी बायको साधारण नाहीये, साक्षात मल्लिकार्जुनाला वलवून घेतलेली आहे. साक्षात दर्शन घेता क्षणी भरमरेड्डी जो अर्धा वेडा होता पूर्ण शाणा झाला आणि पत्नीला हात जोडून क्षमा मागतो. तेव्हा श्रीशैल मल्लिकार्जुना हेमरेड्डी मल्लम्माला वरदान देतो, मी आजपासून तुझ्या नावानं, म्हणजे त्यांनी कसं मल्ली मल्ली म्हणून वरडलं होता, भरमरेड्डी मल्ली मल्ली म्हणून वरडला होता, मी आजपासून तुझ्याच नावानं ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रसिद्ध होईन, माझं नाव असेल श्रीशैल मल्लिकार्जुना. मल्लिकार्जुना मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. आज तुम्ही श्रीशैल मल्लिकार्जुनाचं दर्शन घेता. हेमरेड्डी मल्लम्मामुळे मल्लिकार्जुन नाव प्रसिद्ध झालं. त्याच्यामुळं भक्ती करत असताना मी जेवू घालतो, मी करतो, मी खाऊ घालतो, मी बेल वाहतो, मी करे. हेमरेड्डी मल्लम्मा सारखं भक्ती ठेवा. भगवंताला, परब्रह्म परमात्माला काही नाही पाहिजे, समर्पण भावना पाहिजे महाराज. बरेच जण पदयात्रा करतात, श्रीशैल मल्लिकार्जुनाला देखील करतात, इकडे मन्मथ स्वामीला सुद्धा करतात. मी नेहमी सांगतो, कोण पदयात्रा करते हो? पदयात्रा कोण करते सांगा? जे वेडे लोक आहेत तेच पदयात्रा करतात. जे शाणे आहेत ना, ते घरी बसतात, नाहीतर गाडीनं जाऊन येतात. बरेच जणांना हे कळत नाहीये, महाराज आमच्याजवळ सगळं सौकर्य आहे. हे बघा, कपिलधारला जायला अर्धा घंटा लागतो, 1 घंटा 2 घंट्यात तुम्ही जाऊन जाता आणि येता 2 घंट्यात. 2 घंटा जाणाऱ्या रस्त्याला आपण 7-8 दिवस का लावायचा महाराज? बरेच जण विचारतात, महाराज देव जर अर्धा घंट्यात भेटला असतं ना, मी सुद्धा तुम्हाला आणून दाखवलं असतं. देव व्हायला अगोदर स्वतः देव व्हावं लागतो, मग वाणीमध्ये गोडवा ठेवावा लागतो, मीपणा काढावा लागतो, भगवंताच्या चरणी समर्पण करावं लागतो, या भक्तिमय रसामध्ये वेडे व्हावं लागतो. तेव्हा या भक्तीचं रस आम्हाला लागेल महाराज. वेडा झालो 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 वेडियाच्या गावा गेलो वेडियाच्या गावा गेलो वेडा बैसला
वेडा खरा. बरेच वेळास हे अभंग आपण म्हणतो, सर्व भजनींना हे अभंग पाठ आहे. सगळ्यांनी हे अभंगाचं बरेच वेळास या वाणीतून गेलेले, पण थोडं तरी याचा अर्थ आपल्या जीवनात घेतलं पाहिजे. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो. मन्मथ माने वेडा खरा. गुप्त रूपे जर तुम्ही थोडं बदला, स्पीड करा. जर तुम्ही मन्मथ म्हणे शाणा खरा सावकाश, असं जर राहिला असता, म्हणून देवाला, मन्मथ माऊलीला, मल्लिकार्जुनाला, भगवान भोळे शंकराला हे सगळे एकच आहेत बरं का. फक्त नाव वेगवेगळे घेऊन बसले. हा, मग ह्याला कोण आवडतं? शहाण्या माणूस कधी आवडत नाही. म्हणून पूजा करायला बसलं ना, बसायचं. इकडं बसू का, इकडं बसू का, इकडं बसू का, तिकडं बसू का, बस अगोदर. डोकं लावू नका देवापाशी गेल्यावर, मन लावा. मन म्हणा आणि शाणे होऊ नका, वेड्या व्हा. बघा, शाणे माणूस शिस्तीत राहतो, वेडा माणूस कसं तरी कपडे घालतो, कसं तरी वागतो, कसं तरी हात करत जातो, भक्तीमध्ये राहतो, तल्लीने राहतो, त्याच्या नादात राहतो. म्हणून त्याला आपण वेडे म्हणतो. खरं त्याने शाणा आहे, वेडे नाही. आपण वेडे आहोत. म्हणून मन्मथ माऊलीनं स्वतः सांगितलं भक्ती कशी करावी. मन्मथ माने संकेतिक रूपामध्ये सांगायला वरुण देव
2 घंटा थांबलो, आता बस करा, आता आरती करा, सगळेजण घरी जाऊ द्या, मला लय गडबड सुटले म्हणाले. बघा 2 घंटा वारा आला का? आता वारा यायला की नाही? काल पण होत होत कथा, असं नका समजू काल कथा झाली नाही. कारण अखंड शिवनाम सप्ताह आहे, विणा उभा आहे. शेवटी महाराजांना आणि सर्व सद्भक्तांना असं वाटलं, काल आलोच, काल पुन्हा पूजन झालं आणि आरती झालं, प्रवचन झालं, म्हणजे अखंड सेवा चालू आहे बरं का. फक्त काल इथं नाही झालं, मधात झालं. आता वरुण देव येऊन हजेरी लावण्याच्या अगोदर मला असं वाटतंय, आज श्रीशैल मल्लिकार्जुन आणि भस्माची महिमा आणि परब्रह्म परमात्माचं भक्ती कशी करावी. खरं तर आज अजून चोरटे सोमनाथेश्वराचं कथा होत, पण तुम्ही बसणार नाही, मला बसू देणार नाही. तुम्ही बसता, आमचे असो अत्यंत सुंदर अशी कथा साथ देत असणारे आमचे संगीत कलामंच, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या द्या. जे गोदानाचा कार्यक्रम जो चालू आहे, धोंड्याच्या महिन्यामध्ये तुमच्या गावामध्ये होणार आहे, त्या कार्यक्रमाला गोदान करण्यासाठी बरेच जण वैयक्तिक रूपामध्ये सुद्धा गोदान देत आहेत. त्याच्यामध्ये धाराशिव परिवाराकडून 3 गाय, निलंगेकर परिवाराकडून 2 गाय, माणिक चरकपल्ले यांच्याकडून 1 गाय, कंकरशिंग हजारे यांच्याकडून 1 गाय, वाजवाना टाळ्या, शिवस्वरूप बिराजदार यांच्याकडून 1 गाय आणि भगवान अप्पा आहे का, भगवान अप्पा चरकपल्ले यांच्याकडून 1 गाय. जोरदार टाळ्या वाजवा. या सगळ्यांनी वैयक्तिक रूपामध्ये गोदान करत आहेत आणि पुन्हा गोदान करण्यामध्ये धन रूपामध्ये बरेच जण, काल मी नाव वाचलेले, आज आलेले लक्ष्मीबाई जवादे यांनी 700 रुपये दिलेले. जोरदार टाळ्या वाजवा गोदानसाठी. आणि राजकुमार बिराजदार, आत्ताच आम्ही त्यांच्या घरी पादपूजा करून घेतलं. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये 3 मुली 1 मुलगा, सुंदर असं घर, कष्ट करून दोन्ही मुली, 3ही मुलींना इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केलं. 1 मुलगी नोकरीला लागली, 1 मुलगी लागणार आहे, अजून 1 कन्या आहे, ती अजून शिकत आहे, MBA काहीतरी करत आहे. विचार करा, एक सामान्य कुटुंब, 1.5 एकर जमीन आहे त्याला. किती टाळ्या वाजवा. 1.5 एकर जमीन त्या व्यक्तीला. 1.5 एकर जमीन आहे म्हणून मला सांगताना मला माझ्या मनात असा आला, तुझं 1.5 एकर नाहीये, तू 150 एकर जमीनाचा जमीनदार आहे. कारण तुझ्या घरी 3 कन्या आहे. कन्यादान करणं हे भाग्यवान माणसालाच भेटतो. अगं तो भाग्यवान माणूस आहे म्हणलं मी बिराजदारांना. आणि त्यांनी सुद्धा गुरु महाराज माझ्या घरी यावं
पादपूजा करून घ्यावी आणि मग मी गोदानासाठी महाराजांच्या गोदानाच्या झोळीमध्ये काहीतरी टाकावं असं एक संकल्पित करून त्यांनी 1500 रुपये देणगी त्या गोदानासाठी दिलेले. एकदा जोरदार टाळ्या त्या व्यक्तीसाठी बनते. असं प्रत्येक व्यक्ती, अजून बरेच नाव आहेत, आज वेळ नाही. उद्याच्या दिवशी पुन्हा मी सर्वांना शब्द रूपामध्ये आशीर्वाद देईन आणि प्रत्यक्षामध्ये परोक्षामध्ये जो बी कोणी भक्त त्या गोसेवा निधीसाठी सेवा करत आहेत. आणि आता एक सुंदर नंदी आणायचं आहे आपल्याला. त्या नंदीसाठी हे सर्व जे निधी आले ना, नंदी काय कमी किंमत मध्ये मिळत नाही. 1,00,000, 1,25,00,000, 1,50,000ला नंदी मिळणार आहे. त्यामुळं मोठं नंदी हुडकायचं आहे. त्या नंदीचं सेवा संपूर्ण गावातर्फे झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जरी ज्यांना कोणाला गाय द्यायला पाहिजे होतं, माझ्याकडे शक्ती नाहीये असं म्हणणाऱ्याने त्या नंदी सेवामध्ये ज्यांना जसं घडते तसं आमचे निलंगेकर, कैलासप्पा निलंगे, महेशप्पा निलंगे, ज्यांनी आमचे सप्तर्षी असतील, या सगळ्या यांच्याकडं ज्यांना नंदीमध्ये सहभाग व्हायचा आहे तर त्यांनी नंदीमध्ये देणगी जमा करा. कारण कसं, एक नंदी जर दिलं ना तर किती गोवंश उद्धार करतो तो. तुम्ही एक नंदी जर दिलं तर अनेक गायी दिल्याचं दान त्याच्यामध्ये आहे. तर अत्यंत सुंदर असा उपक्रम आपल्या गावातर्फे राबवण्यात येणार आहे. तर त्या नंदीमध्ये मला गाय द्यायचं होतं पण मला शक्ती नाहीये असं म्हणणाऱ्याने मनाला खाऊ नका. त्यांनी नंदीमध्ये सहकार्य करा. सार्वजनिक पद्धतीमध्ये एक नंदी आपल्याला आणायचं आहे. ते पण अत्यंत सुंदर असं नंदी आलं पाहिजे. त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी सहकार्य कराल असं मी आशा व्यक्त करतो. आणि आजचं जे कथा सर्वांनी सुंदर शांत रीतीनं श्रवण केलं. तर विषय खूप आहे. उद्याच्या दिवशी सतीखंडाला सुरुवात होत आहे. तर उद्या थोडंसं लवकर येण्याची सर्वांनी चेष्टा करावी. एवढं मंगल चिंतनामध्ये सांगून आजच्या वाणीला आम्ही इथंच विराम देतो. तत्पूर्वी संगीत कला मंचाच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा. एवढे सांगून आजच्या 2 शब्दाला विराम देतो. ओम शांती. नमः पार्वतीपते शिव हर हर हर. पटकन उठून उभा राहा. आभाळ आलेले, वारा सुटलेले, पटकन सगळे आपापल्या घरी जावं. आणि ज्यांना कोणाला गोदानसाठी सेवा द्यायचे त्यांनी सप्तर्षीकडं, कैलासप्पा निलंगे असतील, महेशप्पा निलंगे असतील, यांच्याकडं नाव नोंदणी करावी. बाकीच्यांनी असं खाली उभारलं तरी चालतं. ज्यांनी आरती घेतलेले आणलेले त्यांनी समोर या. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदया सहितं करू आरती शिवाला नीलकंठ नामला. करू आरती शिवाला नीलकंठ नामला. योगी मनोनी पूजती, योगी मनोनी पूजते. शंभो महादर्शन दर्शन आरती करा.
होई सत्यवचना देवत्व दिले हरीला आत्मलिंग रावणाला आत्मलिंग रावणाला करो आरती शिवाला करो आरती शिवाला योगी मनोन पूजते योगी मनोन पूजते शंभो महादेवाला शंभो महादेवाला करो आरती शिवाला करो आरती शिवाला जय जय करपुर गभरा चरचित नीळागणांग जळारते रुंडमाला वो इंदोललाटे शेष असे कंठे गज चर्म व्याघ्रांबराव शंभो जय जय कर्पूर गवरा तारी जय जय कर्पूर गवराव शंभो जय जय कर्पूर गवरा तारी जय जय कर्पूर गवराव सिंहासने महाराज विराजित अंग वसे सुंदरा ओ भक्त दया कर वन्य तो निरज धन्य तो लील अवतारा हो शंभो जय जय कर्पूर गवरा तारी जय जय कर्पूर गवरा हो मते मंदायिन झालोपदायिन पार करी संसारा हो काचे सुतात्मज सांगत से भुज देवी चरणी बसतारा हो शंभो जय जय कर्पूर गवरा तारी जय जय कर्पूर गवरा हो शंभो जय जय कर्पूर गवरा तारी गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारम सदा वदन्तं हृदयारविन्दे त्वमहं भवानी गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवः गुरुदेवात्परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव काशी विश्वनाथ भगवान की श्रीम जगद्गुरु पंचाचार्य महाराज की थांबा सगळेजण तिथंच थांबा हे सर्व हे आजचं जे आतापर्यंत झालेली कथा आणि महाराजांचं इकडे तिकडे झालेली कथा सगळं अमृतेश्वर मठ संस्थान यूट्यूब चॅनलवर सगळं दिसत आहे आणि अपलोड केलेलं आहे. आता 3 दिवसाचं 2 दिवसाचा कथा सुद्धा दररोज तुमच्या यूट्यूब चॅनलवर येत आहे. तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल श्री अमृतेश्वर मठ संस्थान जिंतूर असं यूट्यूब चॅनलचं नाव आहे. नाहीतर यूट्यूबमध्ये जावा 9812666108 9881266108 हे नंबर जर त्याच्यात मारलं तर अमृतेश्वर मठ संस्थानचे चॅनल दिसतो. त्याला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. जिथं तिथं महाराजांची कथा होईल तिथं सगळं कथा त्या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला घरी बसल्या ठिकाणी बघायला भेटतो. हे सगळ्यांनी सूचना लक्षात घ्या. निघा. सांबजे नमः
पार्वती शिव हर हर महादेव